तहसील पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे अधिकारी मोमीनपुरा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून एक धक्कादायक माहिती मिळाली। एक संशयित इसम आपल्याजवळ घातक शस्त्र बाळगून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत इम्रान खान वय 25 वर्ष याला ताब्यात घेतलं। या तपासणी दरम्यान त्याच्याकडून जवळपास 14 इंच लांबीचा धारदार चाकू जप्त करण्यात आलाय। पोलीस तपासात उघड झालं आहे की आरोपींवर यापूर्वीही कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। म्हणजेच हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे। परंतु खरी धक्कादायक गोष्ट पुढे आली ती चौकशीत। कडक चौकशीत आरोपींनी कबूल केलं आहे की त्याच्याकडे मध्य प्रदेशातील घरी पिस्टल सुद्धा लपवून ठेवलेली आहे। इतकंच नाही तर पोलिसांसोबत जाऊन ती पिस्टल दाखवण्याची तयारीही आरोपींनी दर्शवली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी आर्म्स ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला न्यायालयात हजर केलाय। न्यायालयाने आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान आरोपीकडनं मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तो चाकू आणि पिस्टल कोणत्या गुन्ह्यासाठी वापरणार होता आणि त्यामागे आणखी कोणाचा हात आहे का याचा सखोल तपास आता पोलीस करीत आहेत। पोलीस स्टेशन तहसीलचे डीबी पथक मोमीनपुरा परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत एक खात्रीशीर माहिती मिळाली की एक इसम आहे, तो त्याच्याकडे शस्त्र बाळगून आहे अशी माहिती आम्हाला मिळाली होती। त्यांनी जे वर्णन सांगितले होते त्यानुसार डीबी पथकाने अशा वर्णनाचा एका इसमाला ताब्यात घेतलं, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू आम्हाला मिळून आला। त्यांनी त्याचं नाव इम्रान खान वल्द इब्राहिम खान वय 25 वर्षे, राहणार संजय वार्ड, मंगल भवन, पोलीस ठाणे कोतवाली, शिवनी मध्य प्रदेश, हा शिवनी मध्य प्रदेशचा राहणार आहे। त्याच्याकडे तो चाकू मिळाला, तो जवळपास 14 इंच लांब आणि 1.5 इंच रुंदीचा तो चाकू मिळून आला होता। त्याच्याकडे सखोल तपास केला, आम्ही चौकशी केली की बाबा तो चाकू कशासाठी बाळगला होता, काय बाळगला होता। तर त्याच्यावर शिवणी पोलीस स्टेशनला सुद्धा एक 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तो रेकॉर्डवरचाच आरोपी आहे आणि सदर वेळी डीबी पथकाला त्याच्याकडे एक चाकू सुद्धा मिळून आला। त्याचप्रमाणे त्याचा मोबाईल सुद्धा आम्ही त्यावेळेस जप्त केला होता आणि त्याच्याविरुद्ध 425 आर्मॅक्ट नुसार अपराध क्रमांक 175/2026 425 आर्मॅक्ट सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्याच्या मोबाईलची पाहणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये एक पिस्टलचा फोटो आम्हाला दिसला। मग त्या आरोपीला आम्ही सखोल चौकशी केली, विचारपूस केली, तेव्हा त्यांनी कबूल केलं की सदरचे पिस्टल हे त्याच्याकडे शिवणी त्याच्या राहते घरी मध्य प्रदेश येथे आहे आणि सोबत आल्यास ते पिस्टल तो काढून द्यायला तयार होता। त्यानुसार मेमोरंडम पंचनाम्यानुसार आम्ही टीम शिवनी येथे मध्य प्रदेश पाठवली होती। त्यानुसार आरोपीच्या घरातून एक पिस्टल सुद्धा जप्त देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आलेला आहे। सदर आरोपीला माननीय न्यायालयात हजर करून 3 दिवसाचा PCR घेण्यात आलेला आहे। नेमकं त्यांनी पिस्टल आणि हे चाकू कशाकरता बाळगलं होतं, त्यांनी ते कुठून आणलं होतं आणि कुठल्या गुन्ह्यामध्ये तो वापरणार होता याबाबत आम्ही सखोल तपास करीत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास PSI रसूल खान हे करत आहे। सदर जप्ती करण्यात आलेल्या पिस्टलची आणि चाकूची एकूण किंमत 50,000 रुपये आणि मोबाईल असा एकूण 65,300 रुपयाचा मुद्देमाल आम्ही सदर आरोपीकडून जप्त केलेला आहे।